घोडा कुठे घोडा? बोटीने येतात ना तेव्हा इथून येतात. सो आता आम्ही अलिबागला आलेलो आहे आणि हा ना बीच इतका क्राऊडेड आहे की बापरे, काही विचारायलाच नको. पाणी बरंच लांब गेलेलं आहे आता, पण आम्ही म्हटलं आपण जरा जाऊया खाली, बघते सगळे येतात. सो आम्ही आता बीचवर आलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे. तर मागे तुम्हाला फोर्ट दिसतोय का, त्या फोर्टवर व्हिजिट करायला जाणार आहे आणि आम्ही मे बी टांग्याने जाणार आहोत. सो आम्ही टांगा बघतोय. सनसेट व्हायला अजून बराच वेळ बाकी आहे. तो फोर्ट जो आहे कोलाबा फोर्ट, तो 7 वाजता बंद होतो असं मला माहीत पडलं आहे. त्याच्या आधी आपल्याला जाऊन तिथून वापस यावं लागतं, कारण मग भरती चालू होते. अलिबाग किनाऱ्यालगत असलेला कुलाबा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. अलिबाग किनाऱ्यावर उभे राहिले की समोरच ऐटीत उभा असलेला कुलाबा किल्ला आपल्याला दिसतो. कुलाबा किल्ला किनाऱ्यापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात सहज वाळूतून चालत जाता येते किंवा घोडागाडी घेऊनही किल्ल्यात जाता येते. समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंच्या बंदोबस्तासाठी शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बांधले. 19 मार्च 1680 रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून 1681 मध्ये पूर्ण केले आणि त्यानंतर कान्होजी आग्रे यांच्या कारकिर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला. किल्ल्याच्या आत प्रवेश करण्याकरिता आपल्याला 25 रुपये प्रति अशी तिकीट काढावी लागते. तिकीट काढल्यानंतर आपल्याला दिसतो तो किल्ल्याचा भव्य दिव्य प्रवेशद्वार. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते. त्याच्याच समोर पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला कुलाबा किल्ल्याची माहिती 3 भाषांमध्ये वाचायला मिळते. चार जुलै 1729 रोजी कान्होजी आग्रे यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. 1770 मध्ये पिंजरा बुरुजापाशी झालेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकाम जळून नष्ट झाली. 1787 मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आग्र्यांचा वाडाही नष्ट झाला. 29 नोव्हेंबर 1721 रोजी ब्रिटिश व पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर 6000 सैनिक व 6 युद्धनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात पराभव झाला. प्रथम शिवशाही, नंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला दिसतो राघोजी आग्रे यांनी बांधलेले सिद्धिविनायक मंदिर. या मंदिरातील गणपती मूर्ती संगमरवरी असून ती उजव्या सोंडेची आहे. या मंदिराच्या उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. गणपती मंदिरातून बाहेर पडल्यास आपल्याला एक भव्य 60 फूट उंचीचा दीपस्तंभ दिसतो. दीपस्तंभाला लागूनच एक जलाशय आहे. त्या जलाशयाला अप्सरा जलाशय असं सुद्धा म्हटलं जाते.
अप्सरा जलाशय बघून आता आपण आलेलो आहे किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे, ज्याला दर्या दरवाजा किंवा यशवंत दरवाजा असंही म्हटलं जातं. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे यांची नक्षी कोरलेली आहे. तसेच या भागात नवीन जहाजे बांधली जात व जुने जहाजी दुरुस्त केली जात असत. या प्रवेशद्वारातून बाहेर डोकावून बघितल्यास आपल्याला दर्शन होते ते अथांग समुद्राचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केले. त्यापैकी एक इथे पाहायला मिळतो. हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसतेच एकमेकांवर रचले आहेत. 2 दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्यांच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडामधील फटीत घुसते व लाटेचा तडाख्याचा जोर कमी होतो. म्हणूनच आज शेकडो वर्षानंतरही सतत लाटांचा मार होत असूनही तटाचे बांधकाम टिकून आहे. किल्ल्याला 17 बुरुज आहेत. 4 टोकांना 4, पश्चिमेला 5, पूर्वेला 4, उत्तरेला 3 व दक्षिणेला 1 बुरुज आहे. बुरुजांना पिंजरा, नागरखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारूखानी अशी नावे आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेले 2 तोफा आहेत. या तोफा त्या काळी किल्ल्याच्या सुरक्षितेसाठी वापरले जात असाव्यात. असा हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसंच आपली अलिबाग आणि काशीची सिरीज सुद्धा संपलेली आहे. ज्यांनी कोणी ही सिरीज बघितली नसेल त्यांनी ती नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर सुद्धा करा. भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.